नमस्कार मंडळी, आज क्लिनिकला गेल्यावर ना आज मला यांचं करायचं होतं ग्लोसाठी एक पील. कारण आता विंटरमुळे स्किन खूप ड्राय होते आणि त्याच्यामुळे डलसुद्धा वाटते. तर आता आपण यांचं करणार आहोत जे स्किन त्याच्यामध्ये हायड्रेट पण वाटेल आणि अजून ग्लोसुद्धा येईल स्किनवरती. म्हणून आता आपण त्यांचं एक पील करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ ना त्याचे रिझल्ट कसे असतील हे मी या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते. त्यांच्या फेसवरती म्हणजे DPNs वगैरे कसे होतात, डाग होतात काळे वगैरे असे, तर डाग झालेले होते आणि टॅनसुद्धा होतं आणि पिगमेंटेशनही होतं. तर ते सुद्धा रिमूव्ह होईल त्या पीलनी. तर आपल्याकडे हे ग्लो पील आहे आणि आता आपल्याकडे न्यू इयरच्या ऑफर्स चालू आहेत. तर पील्ससाठी 40% ऑफमध्ये ऑफर्स चालू आहेत. तर ऑल पीलवरती आपल्याकडे आता सध्या ऑफर्स आहेत. तर एकदा नक्की माझे व्हिडिओज बघत राहा. मग त्यांच्या फेसवरती मी अप्लाय केलं होतं हे पील आणि हे पील आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं असतं आणि आफ्टर रिझल्ट मी तुम्हाला दाखवते, नक्की बघा. आता त्यांचं पील 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर ते मी रिमूव्ह करून घेतलं आणि अशा प्रकारे पीलसुद्धा रिमूव्ह होतं आणि त्यांचं जे टॅन आहे ना ते सुद्धा खूप छान रिमूव्ह होतं आणि तुम्ही बघू शकता ग्लो. फेस किती हायड्रेट वाटतोय आणि ग्लोईसुद्धा वाटतोय. याच्यामध्ये खूप लॉंग लास्टिंग रिझल्ट असतात. मॉइश्चरायझर सनस्क्रीन कंपल्सरी लावायचं असतं आणि तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची असते. फक्त उन्हामध्ये वगैरे जाण्यासाठी किंवा मग जाताना फेस कवर करायचा आहे, धुळीमध्ये वगैरे जायचं नाही आहे, एवढीच काळजी घ्यायची असते. आणि त्यांचा फेस खरंच खूप ग्लो करत होता आणि तुम्ही बघू शकता की त्यांचा फेस आधीच्यापेक्षा डल पण वाटत नाही आहे, ग्लोई वाटतोय आणि म्हणजे छान वाटतोय, इव्हनसुद्धा वाटतोय आणि त्याचे अजून चांगले रिझल्ट 4-5 दिवसानंतर आपल्याला वाटतात. चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.